नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या देशभरातील शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आपल्या केंद्र सरकारने सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. आणि मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकरी बांधवांना दरवर्षी जे आहे तर ते 3 हप्त्यामध्ये म्हणजे की ₹2000 3 समान हप्त्यामध्ये ₹6000 जे आहेत ते आपल्या शेतकरी बांधवांना दिले जात असतात. आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर या योजनेचे एकूण 20 हप्ते जे आहेत ते आपल्या देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत. परंतु आता 20वा हप्ता जो आहे तो जमा होऊन बरेचसे दिवस झाले, बरेच कालावधी जो आहे तो लोटला आहे. आणि त्यामुळे आता लवकरच 21वा हप्ता देखील शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेचा 21वा हप्ता नेमका कधी मिळणार अशी विचारणा होत आहे. तर शेतकरी यांच्या 21व्या हप्त्याचं आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि आता या संदर्भात एक नवीन अगदीच कामाची माहिती सध्या समोर आली आहे. कारण की सध्या महत्त्वाचा विषय म्हणजे की या योजनेचा 21वा हप्ता काही राज्यामध्ये जो आहे तो आधीच मिळाला आहे. त्यामध्ये पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या शेतकऱ्यांना जो आहे तो 21वा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. कारण की ती वितरित पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता त्या राज्यामधील शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्रातसुद्धा हीच परिस्थिती तयार झाली होती, पण सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा हप्ता जो आहे तो दिला नाही. आणि आता आपल्या राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना योजनेचा पुढील 21 हप्ता जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे. परंतु सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकींसाठी जे आहे ते आचारसंहिता लागू आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित करण्यासाठी शासनाला सर्वप्रथम निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे. आणि निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर शासनाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करता येणार आहेत. आणि त्यामुळे बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे की केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता देऊ शकणार आहे. आणि जर अगोदर द्यायचा म्हटलं तर निवडणूक आयोगाची परवानगी लागणार आहे. त्यामुळे जर थोडक्यात पाहायचं झालं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो 14 नोव्हेंबरनंतरच मिळणार आहे. कारण की 14 नोव्हेंबर रोजी बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकींचा निकाल जाहीर केला जाईल. आणि त्यानंतर मग प्रत्यक्षात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 21व्या हप्त्याचं वितरण सुरू होईल अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच की जी आपली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे तर या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये या योजनेच्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते वितरित केले जाणार आहेत. आणि या योजनेचा हप्ता दर 4 महिन्यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतो. आणि जो 20वा हप्ता होता तर तो ऑगस्टमध्ये जमा करण्यात आला होता. आणि त्यामुळे आता 21वा हप्तासुद्धा लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि बिहार विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागला की या योजनेचे प्रत्यक्ष पैसे जे आहेत ते प्रत्यक्षात आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातील अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ही माहिती नक्की शेअर करा. त्यासोबत आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.